ब्रेकनंतर गडचिरोलीमधून एक ब्रेकिंग बातमी येते। गडचिरोली माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात घुसून पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे। अबू जमाडच्या जंगलातून 5 जहाल माओवाद्यांना C60 कमांडो पथकानं अटक केली आहे। या सर्व माओवाद्यांवर लाखो रुपयांचं बक्षीस होतं। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर पेरीमिल भट्टी गावाजवळ माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी हा हल्ला परतवून लावून त्या गावाला घेरला आणि या गावातून 5 माओवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। थेट जाऊयात, महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती देशील याबद्दल? संदीप, आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यात शेवटचं पोलीस ठाणं लाहेरी आहे। तिथून 35 किलोमीटर अंतरावर बिनागुंडाच्या पलीकडे माओवाद्यांचा जो गड समजला जातो अबू जमाड परिसर आहे आणि त्या भागात पेरमिल भट्टी हे गाव आहे आणि त्या भागात माओवाद्यांचं लोकेशन होतं। गडचिरोलीचे एसपी शैलेश बरकवडे यांनी 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी C60 कमांडो पथकांना रवाना केलं होतं आणि 3 दिवसापासून जवानांच्या त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं। पेरमिल भट्टी आणि छत्तीसगडचं कुर्टुल गावच्या दरम्यान माओवाद्यांचा एक कॅम्प होता आणि त्या ठिकाणी जवान पोस्टात माओवाद्यांनी गोळीबार केला। त्यानंतर जवानांनी त्या गावाला घेराबंदी केली होती। पेरमिल भट्टी गावालगत माओवादी पळून गेले, मात्र 5 माओवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 3 माओवाद्यांचे दलम सदस्य आहेत आणि काही जनमिलिशिया सदस्य आहेत। त्यांच्यावर लाखोचे बक्षीस आहे आणि पोलिसांची मोठी कारवाई असं म्हणावं लागेल। धन्यवाद महेश, तुम्ही